चे आमदार दत्ता मामा भरणे यांना राष्ट्रवादीतून आव्हान मिळालंय। राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गारकटकरांनीही विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केलाय। या दावेदारीमुळे उमेदवारी मिळवण्यासाठीचा दत्ता मामांचा संघर्ष वाढलाय। इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्ता मामा भरणे यांना आता पक्षातूनच आव्हान दिलं जाऊ लागलं। राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गारटकर यांनी इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय। दत्ता मामांची आमदारकी फिक्स असे सांगणारे बॅनर ज्या चौकात लावण्यात आलेत त्या चौकातच प्रदीप गारटकरांचा दावेदारीचा बॅनर झळकलाय। दत्ता मामांच्या उमेदवारीला भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आव्हान दिलेलं असताना आता स्वपक्षातूनच दत्ता मामांना आव्हान देण्यात आले। राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट नसल्याचं दत्ता मामांना सांगावं लागलंय। एवढंच नाही तर त्यांनी लावलेला स्वतःचा बॅनर हटवायला सांगितलं। राष्ट्रवादी गटामध्ये कुठल्याही प्रकारची फूट नाही, माझा बॅनर लावलेला मलाच माहित नाही, त्यामुळे मी आता बॅनर लगेच मला असं कसं असतं शेवटी बॅनर वगैरे यांनी काय होत नसतं, काय नसतं। माझा बॅनर आत्ताच लगेच फोन करून ज्यांनी लावला त्याला आता मला कळलं, मी अधिवेशनामध्ये मुंबईला होतो, आता लगेच कळल्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला आता बाहेर गेल्यानंतर तो बॅनर दिसणार नाही। प्रदीप गारटकरांच्या बॅनरवर इंदापूरचे सर्व नगरसेवकांची मागणी असा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे दत्ता मामांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध आहे का अशी चर्चा सुरू झाली। इंदापुरात सुरू असलेल्या बॅनर वॉरमुळे प्रिंटरला 2 पैसे चांगले मिळाले असतील असा टोला खासदार सुप्रिया सुळेंनी लगावला। बॅनरमुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला 2 पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे, पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे। ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल। आमदार दत्ता मामा भरणे यांना यावेळी उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे। महायुतीतून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारीसाठी दावेदारी जाहीर केलेली असताना गारटकरांच्या आमदारकीच्या इच्छेनं दत्ता मामांच्या तोंडचं पाणी पळवलंय। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।